नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे तुमच्या आमच्या मनामध्ये काहूर माजवणारी. दुष्काळवाडा अशी आपल्या राज्यामधल्या ज्या भागाची ओळख आहे त्या मराठवाड्यामध्ये यंदा पावसानं हाहाकार माजवलेला दिसतोय. घामाने पिकवलेलं मातीमोल झालेलं पीक बघून आसवांना आलेला पूर काही थांबायचं नाव घेत नाहीये. डोळ्यांदेखत या उभ्या पिकांचा चिखल झालाय. कष्टाची माती झाली आहे आणि घरं सुद्धा जमीनदोस्त झालेली बघून बळीराजा पुरता हतबल झालाय. 2 दिवसांपूर्वी ओसरू लागलेला पूर हा पुन्हा एकदा बरसणाऱ्या पावसामुळे वाढण्याची शक्यता आहे आणि मनातली धडधड सुद्धा आता दिवसागणिक वाढतीये. संकट इतकं गहिरं आहे ना की या संकटामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. हातातोंडाशी आलेला घास तर हिरावला गेलाच आहे, पण अनेकांचा आधार सुद्धा कायमचा हरपून गेलाय. त्यामुळे नुकसानग्रस्तांच्या डोळ्यांमध्ये पाण्याच्या धारा लागलेल्या आहेत. बातमी आहे सोलापूरमधली. सोलापूरमध्ये पहिला पूर ओसरतो न ओसरतो तोच आता दुसरा पूर येऊ लागलाय. जीव वाचवण्यासाठी उंदर गावामधल्या पुनर्वसन कॅम्पमध्ये पुन्हा एकदा नागरिकांनी धाव घेतली आहे. सांभाळणारं कुणीच नाहीये. त्यामुळे वृद्ध शिंदे दाम्पत्य गेल्या 8 दिवसांपासून याच पुनर्वसन कॅम्पमध्ये आहे. आपली कहाणी सांगत असताना या दाम्पत्याच्या अश्रूंचा बांध फुटलाय. काय नाही आमचं महापुरामुळे घरदारं वाहून गेली. अत्यंत बिकट परिस्थिती आलेली आहे. वृद्धांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आपण आता उंदरगावच्या ज्या हायस्कूलमध्ये लोकांना हलवण्यात आलेले तिथं आहोत. मावशी, काय परिस्थिती झाली? लय परिस्थिती बेकार झाली आमची. बघा, आम्ही म्हाताऱ्या घरातलं गेलंय, अंगावर पांघरूच राहिलं नाही आमच्या. काहीच नाही आम्हाला. हे असलं गुंडाळून दिलं, इथं आल्यावर दिलं. बघा, हे असलं बरं, काय सुद्धा नाही. आम्ही म्हातारी नाही. आमचा एकाचा विचार झाला. आम्ही दोघंच आहोत. यांच्याही डोळ्यातले पाणी थांबायला तयार नाहीये. काय मामा, काय परिस्थिती आहे? कळतच नाही. काय करायचं नाही. काय नाही आमचं. त्यांची परिस्थिती इतकी भयानक आहे. त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही आहेत आणि यांना उचलूनही न्यायला कोण नाही. यांच्याजवळ कोण नसतंय. त्यामुळे ह्या दोघांना आता ग्रामस्थांनी जिथं शाळेत आणून ठेवलेले आहे. अंगावर घालायला कपडे नाही आहेत. खायला कसं तरी इथं मिळतंय तेवढं खाऊन हे थांबलेले आहेत. यांना ना उठून त्यांच्या घराकडे जाता येतंय ना काय येतंय. या महापुराने खूप बिकट परिस्थिती आणली होती आणि त्याचंच हे जिवंत उदाहरण आहे. कॅमेरामन